नास्तिक लोक ही अहंकारी असतात असं बऱ्याचदा बोललं जातं, पण आज शहीद दिवस आहे. शहीद भगतसिंग यांना आजच्या दिवशीच फासावर लटकवलं गेलं होतं. एक तरुण ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती ही आपल्या देशासाठी दिली, त्या महान व्यक्तीने एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षक असं होतं, वाय आय एम एन एथिस्ट, म्हणजे मी नास्तिक का आहे. मी तो लेख वाचलेला आहे. त्यांचा जो तर्कशुद्धपणा आहे तो नक्कीच विचार करण्यासारखा आहे. बऱ्याचशा कर्मकांडातील गोष्टींना आपण आपला धर्म समजून बसलेलो आहे, पण कर्मकांडाला प्रखर विरोध करणारे आपले संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, यांचं तत्वज्ञान जर आपण बघितलं तर मी तर म्हणेन की त्यांनी जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यापासून आपला जो समाज आहे सध्या भरकटत चाललेला आहे, हे कटू सत्य आहे. जी व्यक्ती संत तुकाराम महाराजांच्या विचारांनुसार चालेल ती व्यक्ती भोंदूगिरीला कधीही बळी पडणार नाही. सध्या भोंदू बाबांचा सुळसुळाट सुरू आहे आणि त्या भोंदू बाबांना त्यांचे भक्त अशा पद्धतीने मानायला लागलेले आहेत की देवापेक्षा श्रेष्ठ तो त्यांचा अध्यात्मक गुरु आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. संत तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध अभंग आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याचा अर्थ असा आहे की जी व्यक्ती दीनदुबळ्यांसाठी, गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काम करते किंवा त्यांना मदत करते तर ती व्यक्तीच साधू आहे आणि त्या व्यक्तीमध्येच देव आहे, हा त्या अभंगाचा अर्थ आहे. शहीद भगतसिंग हे नास्तिक होतं हे आता माहिती पडल्यानंतर काही कट्टर धार्मिक लोक त्यांना जास्त मानणार नाही, पण शहीद भगतसिंग यांचं स्वातंत्र्य संग्रामामधलं कार्य हे अतुलनीय होतं, आहे आणि कायम राहील.